तारक मंत्र फक्त ऐकल्याने काय होते, ऐका सत्य अनुभव. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी सेवा तर आपण सगळेच करत असतो, पण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला स्वामींचे जे काही अनुभव येतात तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. याच्यासोबतच एका ताईंचा अनुभव आहे की ज्या पुण्यात राहत होत्या आणि त्याच्यासोबतच मी एक स्वतः घेतलेला अनुभव या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्नेहाने पुण्यात नवीनच फ्लॅट घेतला होता. फ्लॅट जुन्या इमारतीचा होता, पण भाडं कमी होतं म्हणून तिने तो घेतला. पहिल्याच रात्रीपासून तिला तिथे विचित्र वाटत होतं. घरात सतत कुबट वास यायचा आणि कोणीतरी आपल्याकडे बघत आहे अशी जाणीव व्हायची. ती रात्र अमावस्येची होती. स्नेहा नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी स्वामींचा तारक मंत्र मोबाईलवरती लावून ऐकत असे, पण त्या दिवशी तिला खूप थकवा आला होता. त्यामुळे ती मंत्र लावायला विसरली आणि गाढ झोपी गेली. रात्रीचे 2:30 वाजले होते. अचानक स्नेहाची झोप उघडली. तिला खूप तहान लागली होती. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचं शरीर हलेना. तिचे हातपाय जणू बेडला खिळवून ठेवले होते. तिला ओरडायचं होतं, पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. याला विज्ञानात स्लीप पॅरालिसिस म्हणतात, पण इथे जे घडत होतं ते विज्ञान नव्हतं. खोलीतल्या कोपऱ्यात जिथे अंधार होता तिथून एक काळा कुट्ट धूर हळूहळू आकार घेऊ लागला. त्या धुराने एका माणसाचे रूप घेतले. त्याचे डोळे लाल भडक निखाऱ्यासारखे चमकत होते. ती आकृती हळूहळू स्नेहाच्या बेडकडे सरकत होती. खोलीतील तापमान एकदम कमी झालं. बर्फासारखी थंडी वाजू लागली. ती सावली स्नेहाच्या छातीवरती येऊन बसली. स्नेहाचा जीव गुदमरू लागला. त्या सावलीचं वजन 100 किलोच्या दगडासारखं होतं. त्या सावलीने आपल्या थंडगार खरखरीत हात स्नेहाच्या गळ्याभोवती आवळला. तिच्या कानात एक भयानक आवाज आला, आज तुझा मंत्र कुठे आहे? आज तुला कोण वाचवणार? स्नेहाचे डोळे पांढरे होऊ लागले. तिला समजलंच नाही की हे काय आहे. अतृप्त आत्मा आहे. तिला स्वामी नामाचा त्रास होत होता म्हणून ती आज संधी साधून आली आहे. स्नेहाचा श्वास थांबत होता. मृत्यू समोर दिसत होता, पण तिच्या अंतर्मनात स्वामींची भक्ती जागी होती. तिने मनाचा सगळा निश्चय एकवटला. तिचं शरीर हलत नव्हतं, जीभ वळत नव्हती, पण तिचं मन जागं होतं. तिने मनातूनच तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. मनातल्या मनात ही ओळ म्हणायला सुरुवात केली. जसं जसं त्या सावलीला चटके बसू लागले, ती सावली चिडली. तिने गळा अजून जोरात दाबला. गप्प बस, थांबव हे सगळं. स्नेहा थांबली नाही. तिने मनाचा आवाज वाढवला. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. असं ती मनातल्या मनातच म्हणत होती. त्याच क्षणी स्नेहाच्या बेडच्या बाजूला असलेल्या भिंतीवरचा स्वामींचा फोटो जोरात हलला आणि खोलीत एक प्रचंड भगवा प्रकाश चमकला. जणू काही खोलीत सूर्य उगवला होता. त्या प्रकाशाचा एक लोळ त्या सावलीवरती आदळला. झर्रकन असा आवाज आला आणि ती सावली किंचाळली नाही आणि त्या प्रकाशासमोर ती काळी शक्ती जळून खाक झाली. धूर होऊन खिडकीतून बाहेर पडली. स्नेहाच्या छातीवरचा भार हलका झाला होता. श्वास घेता येऊ लागला. ती जोरात खोकत उठली, बसली. खोकत तिने थरथरल्या हाताने लाईट लावला. खोलीत कोणीच नव्हतं. सगळं शांत होतं. प्रूफ काय, तर अंगावर काटा आणणारा हा अनुभव. स्नेहाला वाटलं की हे भयानक स्वप्न असेल, पण जेव्हा ती आरशासमोर गेली आणि तिने आपला गळा पाहिला तेव्हा तिच्या गळ्यावर 5 बोटांचे लालसर व्रण स्पष्ट दिसत होते. हे स्वप्न नव्हतं, ती शक्ती खरंच तिथे होती. पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या मोबाईलवर जो तिने झोपताना बंद केलेला होता मंत्र, तारक मंत्र, तो मोबाईलवर आपोआप सुरू झाला होता आणि त्यावर तारक मंत्र वाजायला चालू झाला होता आणि त्याच्या स्क्रीनवरती एक मेसेज पॉपअप झाला होता जो तिने टाईपही केला नव्हता. आम्ही आहोत, घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी स्नेहाने तो फ्लॅट सोडला. नंतर तिला कळलं की त्या फ्लॅटमध्ये 5 वर्षापूर्वी एका व्यक्तीने गळफास घेतला होता. पण त्या रात्री स्नेहाला हे समजलं की जेव्हा आपले हातपाय गळू पडतात आणि शरीर साथ देत नाही, तेव्हा फक्त तारक मंत्र अशी ढाल आहे जी यमदूतालाही दारात अडवून ठेवू शकते. त्या रात्री स्नेहा वाचली, कारण तिच्या मनात स्वामी जागा होता. श्री स्वामी समर्थ. आणखी एक दुसरी घटना जी माझ्या स्वतःसोबत घडलेली.
मी गावाकडंच राहिलेली मुलगी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही माझे व्हिडिओ सतत पाहतही असता. मी स्वामी सेवा करत असते, मी जे उपाय सांगत असते तेही करत असते. माझ्या मनात स्वामींचं स्थान अति उच्च लेवलचं आहे, कारण मला माहिती आहे की खूप कठीण प्रसंगातून मी वरती आलेली आहे आणि हे फक्त आणि फक्त स्वामींमुळेच झाले. मी ज्या घरात राहते तर खूप लोक म्हणतात की त्या जागेमध्ये एक अदृश्य शक्ती आहे, असं काहीतरी आहे की त्या जागेमध्ये कोणतीही गोष्ट व्यवस्थित होणार नाही. म्हणजे कधी काळी, जुन्या काळी, मला माहिती नाही आहे की त्यावेळेला तिथं कोणीतरी आजी राहत होत्या आणि त्यांचं जे छप्पर असतं तर ते जळालं होतं आणि त्याच्यातच त्या मरण पावल्या होत्या. त्यामुळे त्यांचं काहीतरी तिथं आहे असं बरीच लोकं म्हणत होती, पण आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नव्हतं. खरं खोटं स्वामींनाच माहिती, मला माहिती नाही आहे, पण माझ्या बाबतीत ही गोष्ट घडली, हे सत्य आहे. एक दिवस असाच मी नेहमीप्रमाणे पूजा केली, घरातली सगळी कामं आवरली आणि मी झोपी गेले. दुपारच्या टायमिंगलाच असं झालं होतं, घरात सगळे होते, सगळी दारं चालू होती आणि मला असं वाटत होतं की माझी झोप लागली. खरं तर माझी झोप लागलीच नव्हती. मला बाहेर बोललेलं सगळं काही ऐकायला येत होतं आणि मला अशाच अदृश्य आत्म्याने उठूच देत नव्हतं. मला उठायचं होतं, मी ओरडत होते. त्यांनी मला असं दाबून पकडलं होतं की मला हालताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, मला स्वतःला काहीही करता येत नव्हतं. बाहेर बोलतायत ते मला सगळं ऐकायला येत होतं. मी त्यांना आवाज देत होते, पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता. माझी ही जीभ जड आली होती. मी उठायचा प्रयत्न करत होते, पण तो अदृश्य शक्ती मला पाठीमागं खेचत होती. मला दार ओपन झालेलं दिसत होतं, पण मी त्या दारापर्यंत जाऊ शकत नव्हती आणि खूप भयानक त्रास होत होता. मला कळत होतं की काहीतरी आहे, कदाचित याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात, हे असंही असू शकतं. असं मला त्यावेळेला काही सुचलं नाही. पण ज्या वेळेला थोड्या वेळानंतर की मला असं वाटायला लागलं की झालं, आता आपलं काहीही खरं नाही आहे, काहीतरी होतं आहे, काहीतरी आहे इथं की ज्याचा आपल्याला त्रास होतो आहे. आणि अशा वेळेला मी त्यावेळी तारक मंत्र म्हटला नव्हता, स्नेहाताईंनी तारक मंत्र म्हटलेला होता, पण मी त्यावेळी फक्त स्वामी नामाचा जप केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त हाच जप मी मनातल्या मनात करत होते. आणि ही कुठलीही फेक गोष्ट नाही आहे, ही स्वतः गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली. मी फक्त स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणातूनच अचानक ती अदृश्य शक्ती गायब झाली आणि मग मी उठले. आणि ज्या वेळेला मी उठले त्यावेळी मला असं वाटलं की मलाही स्लीप पॅरालिसिसचाच प्रकार काहीतरी झाला होता, पण ते तसं नव्हतं. ज्यावेळी मी तिथून उठले, पाणी पिलं आणि माझं डोकं थोडा वेळ शांतच नव्हतं. माझ्या डोक्यात तेच चक्र फिरत होतं. पण त्याच्यानंतर मी पुन्हा घरच्या कामाला लागले, पण माझे हात, पाय, अंग एवढं जड झालं होतं, एवढं दुखत होतं की खरंच मला त्यावेळेला कोणीतरी असं दाबून पकडलं होतं की ज्याचा त्रास मला आत्ता होत होता. आणि ही गोष्ट खरी झाली आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे आणि स्वामींच्या नामामुळे मी तिथून बाहेर पडली. या गोष्टीनंतर मी भरपूर सारी गुरुचरित्राची पारायणं, मी आत्तापर्यंत 11 गुरुचरित्राची पारायणं केली आहेत. 11पेक्षा प्लसही झाली असतील, तर एवढी मी गुरुचरित्राची पारायण केली. आता मला कोणताही त्रास नाही आहे. पण ही गोष्ट माझ्या स्वतःच्याही बाबतीत झाली होती आणि म्हणूनच मी सांगते, कितीही अडचणी आल्या, कितीही तुम्हाला आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आले, तरी स्वामी नामाचं नामस्मरण आणि तारक मंत्राचं पठण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करू शकतात. एवढी ताकद आणि एवढं बळ या स्वामी नामामध्ये आहे. तुम्हाला जर सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.